1979 पासून 2005 पर्यंत सलग 26 वर्ष काम करून लडाखमध्ये इगू फे नावाचा एक कालवा पूर्ण केला गेला. हा कालवा पूर्ण केला जवळजवळ 43 किलोमीटरचा. त्यापैकी 2 किलोमीटरचा कालवा जमिनीखालून काढलेला होता. का तर वरून स्टोक नावाचा एक नाला जातोय, या नाल्याचं पाणी त्यात मिसळू नये म्हणून. आता स्टोक नाल्याला नाला जरी म्हटलं असलं तरी प्रत्यक्षात त्यात काही घाण पाणी नव्हतं. ते यायचं वरच्या हिमनदीचं वितळलेलं पाणी आणि ते खाली जायचं आणि सरळ सिंधू नदीला मिळायचं. ते सिंधू नदी पुढे जायची पाकिस्तानमध्ये. पण या नाल्याचं पाणी म्हणजे हिमनदीचं पाणी खालच्या त्या कालव्यात मिसळून दिलं जायचं नाही. परिणाम काय व्हायचा? खालचा कालवा रिकामा राहायचा आणि वरच्या नाल्यातलं पाणी सगळं त्या सिंधू नदीत आणि सिंधू नदी जायची पाकिस्तानला. याचा सगळ्याचा प्रॉब्लेम म्हणून तिथं पाण्याचा प्रॉब्लेम मोठा होता. आता 14 ऑगस्टला एका इंजिनियरला डोकं चाललं आणि त्यानं हा नाल्याच्या खालची जी जमीन आहे ती उकरली. कारण नाला उकरल्यानंतर खालनं 2 किलोमीटरचा जो एक खालनं कॅनल काढलेला होता जमिनी खालनं, ते सरळ पाणी नाल्यातलं त्या कॅनलमध्ये पडलं आणि अशा पद्धतीनं जवळजवळ 36 क्युसेक्स म्हणजे साधारणतः 9 कोटी लिटर एवढं पाणी भारतातल्या या कालव्यामध्ये आलं, जी गोष्ट सरळ सरळ पाकिस्तानला जात होती. आता मग हे डोकं एवढ्या दिवस आपलं का चाललं नाही हे महत्त्वाचं आहेच, पण याची रिॲक्शन पाकिस्तानकडून काय येणार, पाकिस्तानला किती मोठा फटका बसणार आणि हे सगळं एवढ्या दिवस का झालं नाही हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. लडाखचा प्रांत जो आहे तो एक प्रकारचं थंड असं वाळवंट आहे असं म्हटलं तरी चालेल. प्रत्यक्षात तिथं पाऊस वगैरे जास्त पडत नाही. जे काही पाणी असतं ते नेहमी गोठलेल्या स्वरूपात असतं. मग जे मोठी मोठी पर्वत असतील काय असतील तिथं पाणी साठलेलं असतं, पण ते गोठलेल्या स्वरूपात असतं, त्यामुळे पाण्याचा काय उपयोग होत नाही. त्यामुळे तिथं पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्याचबरोबर शेती तर मोठ्या प्रमाणावर शेती करताच येत नाही मुळात, पण जी काही करता येते त्याच्यासाठी देखील पाणी नसतं. अशा प्रकारची समस्या असलेल्या लडाखमध्ये खरं तर लेह पासून जवळच एक स्टोक नावाचं गाव आहे. या स्टोकमधून एक हिमनदी खाली येते आणि या हिमनदीचं पाणी वितळून म्हणजे दरवर्षी मे महिन्यापासून साधारण सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत हे पाणी वितळत असतं आणि ते खाली जात असतं. हे पाणी वितळून सरळ सरळ त्या नाल्यातून जातं, स्टोकच्या नाल्यातून, आणि ते सिंधू नदीला मिळतं. आणि आपल्याला माहिती आहे की सिंधू नदीवरती कोणत्याही प्रकारची धरणं बांध आपण घालू शकत नव्हतो एवढे दिवस, कारण त्याच्यासाठी कारण होतं सिंधू जल करार. आणि सिंधू जल कराराच्या प्रॉब्लेममुळे सरळ पाणी पाकिस्तानमध्ये जायचं. पण हे पाणी आपण वापरू शकतो हे आतापर्यंत आपल्याला याचा साक्षात्कारच झाला नव्हता. आणि भारताचा या पाण्यावर कुठला कंट्रोल देखील नव्हता, कारण हे पाणी सरळ सरळ दरवर्षी वाहत होतं. मागच्या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं. ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर भारतानं, आणि ऍक्च्युली ऑपरेशन सिंदूर व्हायच्या अगोदरच भारतानं सिंधू जल करार रद्द केलेला होता. आणि त्यानंतर भारतानं सांगितलंय की या सिंधू नदीचं जे पाणी आहे ते भारत वेगवेगळ्या मार्गांनी वळवणार आहे आणि पुढच्या 2028 नंतर पाकिस्तानला एकही थेंब पाणी देणार नाही असं भारतानं ऑलरेडी जाहीर केलेलं आहे. आता मुद्दा असा आहे की जेव्हापासून भारतानं हा करार बाजूला ठेवला तेव्हापासून भारताच्या अनेक लोकांच्या डोक्यात हा प्रकाश पडला की हे जे पाणी आता वाहत चाललंय हे ऍक्च्युली पाकिस्तानलाच मिळायला लागले, ह्याच्यावरती आपला कुठलाही कंट्रोल नाही. आणि एखादं धरण आपण चटकन बांधू शकत नाही की ज्यामुळं आपण हे पाणी अडवू शकू. त्यामुळं 14 ऑगस्टला, खरं तर ही गोष्ट 14 ऑगस्टला घडली आणि 14 ऑगस्टला पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन होता. आणि त्या दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हटले की पाण्याचा एक एक थेंब म्हणजे खरी तर एक लक्ष्मण रेषा आहे, एक लाल रेष आहे आणि याच्या पलीकडे जाऊन आम्ही काहीही करू शकतो, कुठलंही युद्ध करू शकतो. ज्या दिवशी ते हे बोलत होते त्याच दिवशी JCB लावून लडाखचं जे प्रशासन आहे त्यांनी तिथला तो नाला फोडला आणि तिथलं पाणी आपल्या इगू फे कालव्यामध्ये घातलं. त्याच दिवशी लडाखमधल्या त्या प्रशासनानं तो नाला फोडला आणि त्या नाल्याचं, स्टोक नाल्याचं जे पाणी होतं हिमनदीचं वितळलेलं, ते इगू फे कॅनलमध्ये गेलं. म्हणजे थोडक्यात ज्या दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान तिकडे बसून धमकी देत होते त्या दिवशी भारतानं ऍक्च्युली 9 कोटी लिटर पाणी ऑलरेडी वळवलेलं होतं. आता या इगू फे या कालव्यामध्ये जे पाणी पडलंय हे पाणी खरं तर लडाखमधल्या इतर काही गावांना वापरता येईल. मग तिथं शेती करत असेल कुणी तर ते शेतीसाठी वापरता येईल, जर पिण्याच्या पाण्यासाठी वापरत असेल तर त्यासाठी वापरता येईल. त्यासाठी दुसऱ्या कुठल्या सोर्सवरती अवलंबून असायची गरज नाही. ही एक चांगली गोष्ट होणार आहे. याच्यामध्ये आणखी एका गोष्टीचा विचार करायला पाहिजे की आता पाकिस्तानचं पाणी वळवलं किंवा पाकिस्तानला फटका बसला ही गोष्ट आहेच, पण खरं तर 1979 पासून 2005 पर्यंत जे काम आपण कंप्लीट केलं त्याच वेळेला हे पाणी का वळवलं गेलं नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आपलं प्रशासन किती अजगर आहे याचं देखील एक उदाहरण हे सांगता येईल. ऍक्च्युली जे पाणी जात होतं ते आपण अडवलं नाही, पण जिथं पाणी नव्हतं तिथं कालवा मात्र खणून ठेवलेला होता. आणि ही एक मोठी अडचण आपल्या प्रशासनाची आणि ज्या पद्धतीने आपल्या देशाचा कारभार चालतो त्यामध्ये आहे. आता इथं आणखी एक गोष्ट सांगितलीच पाहिजे ती म्हणजे हा कालवा जो इगू फे कॅनल आहे तो आहे मुळात
सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये. त्यामुळे शेवटी या सगळ्या गावांना जे पाणी जायचं ते जाणार, त्याचं बाष्पीभवन होणार, इतर काय व्हायचं ते होणार आणि शेवटी जे काही शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते परत एकदा सिंधू नदीला जाणारच आहे. पण मुद्दा असा आहे की ते सिंधू नदीला जायच्या अगोदर आपल्या काही किमान 10, 20, 50 गावांमधून जाईल आणि त्यानंतर मग शिल्लक राहिलेलं पाणी सिंधू नदीला जाईल. कारण आपण अशा पद्धतीनं काढलेला कालवा डायरेक्ट कुठेतरी दुसरीकडे वळवू शकत नाही. त्याला आपल्याला सिंधू नदीकडेच वळवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायला लागेल जर तिकडे वळवायचं नसेल तर. पण प्रत्यक्षात मुद्दा आहे की हे अगोदरच केलं गेलं असतं तर किमान एवढ्या सगळ्या गावांना पाणी ऑलरेडी मिळालं असतं. आता जे काही 36 क्युसेक्स पाणी जातंय त्या स्टोक नाल्यातून, त्या 36 पैकी 26 क्युसेक्स वापरलं जाते. आणखी थोडंफार पाणी अजून देखील इंडसमध्ये जात आहे, ते वाचवण्यासाठी देखील प्रयत्न लडाखचं प्रशासन करणार आहे असं त्यांनी सांगितलंय. आता याच्यातली महत्वाची गोष्ट ही नाही आहे की आपण एका ठिकाणी अशा पद्धतीनं पाणी वळवण्यात यशस्वी ठरलोय. खरं तर महत्वाची गोष्ट ही आहे की लडाखमध्ये आणि काश्मीरमध्ये खोऱ्यामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचं हिमनद्यांचं पाणी आहे जे वळवता येऊ शकतं, जे वापरता येऊ शकतं, ते वेगवेगळ्या भागांमध्ये तिथल्या तिथं खेळवता येऊ शकतं. आपल्याला एक नवीन आयडिया सापडली. ही आयडिया वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं इम्प्लिमेंटेशन करता येऊ शकते. याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली पाहिजे ती म्हणजे पाकिस्ताननं अजूनपर्यंत याच्याबद्दल कोणतीही रिॲक्शन दिलेली नाही. पाकिस्तानचे रिॲक्शन लवकरच येईल याच्याबद्दल. पण याच्यापेक्षा महत्वाची एक खतरनाक गोष्ट आता सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये होते आहे ती म्हणजे चिनाब बियास लिंक टनेल. चिनाब आणि बियास या दोन नद्या एकमेकांना जोडायचं, चिनाबचं जे पाणी आहे ते बियासमध्ये वळवायचं, असा 113 किलोमीटरचा 2352 कोटी रुपयांचा जो प्रोजेक्ट आहे तो मे 2026 मध्ये कॅबिनेटनं क्लिअर केला आहे आणि त्याचं काम चालू झालंय. 4000 मेगावॅट वीज त्याच्यावर बनवली जाणार आहे आणि पाकिस्तानचं हजारो कोटी लिटर पाणी या प्रोजेक्टनं वळवलं जाणार आहे. आत्ता जे वळवलं जातं आहे ते 9 कोटी लिटर आहे आणि त्यावेळेला हजारो कोटी लिटर पाणी वळवलं जाणार आहे. आत्ताच्या जवळजवळ 270 पट पाणी वळवलं जाणार आहे आणि तो पाकिस्तानसाठी याच्यापेक्षा 270 पट मोठा शॉक असणार आहे. पण सध्या जे केलंय, अगोदर भलेही झालं नसलं तरी सध्या जे झालंय ती ही चांगली गोष्ट आहे आणि ही मोठ्या प्रमाणावर मोठ्या स्केलवरती जम्मू आणि काश्मीरमध्ये सगळीकडे राबवली तर पाकिस्तानला गुडघ्यावर बसवायला जास्त वेळ लागणार नाही. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.